SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. स्थायी समितीच्या सभापती पदासाठी रणजिताताई सातपुते यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. येत्या 6 तारखेला अधिकृतपणे या सभापती पदाच्या निवडणुकीची वेळ दिलेली आहे. त्यानुसार 6 तारखेला अधिकृतपणे घोषित केलं जाईल. पार्टीच्या वतीने रणजिताताई सातपुते यांचं नाव आम्ही आणखी दोघं तिघांची नावं चर्चेमध्ये होती, पण त्यांचे पत्ताकड झाला असं पण एक चर्चा केली जाते. पत्ताकड असं म्हणता येणार नाही की प्रदेशाला आपण जी नावं पाठवली त्या नावातून आपलं नाव सिलेक्ट करायचं आहे. प्रदेशाने ठरवून हे रणजिताताईंचं नाव पाठवलं. किती आणि कोणाकोणाला पाठवली? 4 नावं पाठवलेली होती प्रदेशाकडे. हो. नावातून प्रदेशाने हे नाव पाठवलं. म्हणजे उत्तरमधूनच सभागृह नेतेपद द्यायचं फिक्स झालं का? असं काय नाही. सर्वच मतदारसंघातील आपण 4 नावं पाहिजे. 4 नावाचे जे निकष ठरवलं 4 नावांवर साहेब, सेक्युलरचा मुद्दा अजूनही रखडल्याचा तसा सेक्युलर पक्ष काय निर्णय घेतो? एक सदस्य निवडायचा तो लवकरच पार्टीचा निर्णय घेऊन येणाऱ्या काळात एक सदस्य निवडतो. 6 तारखेला वगैरे होण्याची शक्यता आहे. 6 तारखेला बोर्ड नाही आहे. स्थायी समिती सभापतीची निवड ती बोर्ड नाही आहे 6. हो, पण त्या दिवशी डिक्लेअर वगैरे नाव होतील तसं काय नाही. त्याची प्रक्रिया होईल येणाऱ्या. पक्षाने आपल्या नावाचा विचार केला. आज उमेदवारी पण अर्ज आपण भरलेत. काय सांगाल नेमकं? सर्वप्रथम मला आज स्थायी समिती सभापतीचा अर्ज भरायचा लागला. ही माझी वैयक्तिक निवड दाखवलेला विश्वास आणि माझ्यावर असलेली जबाबदारी असं मी समजते आणि तो मी नक्की प्रामाणिकपणे. गेल्या टर्ममध्ये ते पद सुद्धा नव्हतं अस्तित्वामध्ये, आता सध्याला ते पद आहे. काय मोठ्या जबाबदाऱ्या आहेत असं वाटतं आपल्याला? कोणती आव्हानं असतील ज्यांना तुम्हाला फेस करावं लागेल? विकास कामं प्रामुख्याने केली गेली पाहिजेत. निधीचं नियोजन झालं पाहिजे आणि प्राधान्यानं जनतेला जे काही हवं आहे त्याची पूर्तताही झाली पाहिजे. आर्थिक काही आखणी झाली पाहिजे आणि खर्चावरती नियंत्रण झालं पाहिजे. हे सगळे प्रामुख्याने विषय आहेत असं मी